माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज. निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेला असा आपला महाराष्ट्र. आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणावर वनसंपदा आहे. या वनांची जैवविविधता मनाला भारावून टाकणारी आहे. ही वने वन्य प्राणी, पशु, पक्षी, विविध वृक्ष, फळझाडं, फुलझाडं अशा विविध रंगी वनसंपत्तीनं नटलेली आहेत. या वनसंपत्तीचं जतन आणि संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे. या वनसंपत्तीचा एक भाग म्हणजे माळढोक पक्षी होय. जगातील सर्वात दुर्मिळ पक्ष्यांपैकी एक अशा या माळढोक पक्षाच्या संवर्धनासाठी सन 1970 साली श्री धर्मकुमार सिंहजी यांनी आणि विश्व प्रकृती निधी भारत या संस्थेच्या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्र राज्यात माळढोक पक्षाचं सर्वेक्षण करण्यात आलं आणि अभयारण्याची घोषणा करण्याची सूचना करण्यात आली. माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज हे सोलापूर जिल्ह्यात आहे. या अभयारण्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा, कर्जत आणि श्रीगोंदा हे तालुके तसंच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, मोहोळ आणि उत्तर सोलापूर या तालुक्यांचा समावेश होतो. या अभयारण्याचं एकूण क्षेत्रफळ अंदाजे 766 चौरस किलोमीटर आहे. इंडियन बर्ड कॉन्झर्वेशन नेटवर्क या संस्थेनं माळढोक अभयारण्याला अति महत्वाचं पक्षी स्थळ म्हणून घोषित केलंय. या अभयारण्याचं हिवाळ्यातील सरासरी तापमान 25.2 डिग्री सेल्सिअस तर उन्हाळ्यातील तापमान 42.5 डिग्री सेल्सिअस इतकं असतं. हे अभयारण्य दक्षिण उष्णकटिबंधीय काटेरी झुडपी वने व उघडी माळराने या वनांच्या प्रकारात येतं. जैव भौगोलिक विभागाचा विचार केला असता हे अभयारण्य दख्खनच्या पठारावर स्थित आहे. येथील पर्जन्यमान साधारण सरासरी 724 मिलीमीटर इतकं आहे. या वनात बाभूळ, बोर, हिवर, खैर हे वृक्ष आढळतात. तसंच कुसळी, शेड, डोंगरी, मारवेल इत्यादी प्रकारची गवते आढळतात. कमी पर्जन्यमान असलेल्या गवताळ आणि लहान झुडपांनी व्याप्त अशा उघड्या रानात माळढोक पक्षी आढळून येतो. माळढोक पक्षी गवत व लहान झुडपांची पाने, कीटक, टोळ, सरडे, विंचू, लहान साप, उंदीर इत्यादी खाऊन स्वतःची उपजीविका करतो. शेतातील पिकावर येणारे कीटक हे माळढोक पक्ष्याचे आवडते खाद्य आहे. माळढोक हा पक्षी पिकावर येणारे कीटक खातो आणि कीटकांपासून पिकांचं होणारं नुकसान कमी करतो. म्हणून ह्या पक्षाला शेतकऱ्याचा मित्र असंही म्हणतात. पण या शेतकऱ्याच्या मित्रांची संख्या दिवसेंदिवस झपाट्यानं कमी होत चालली आहे. एकेकाळी महाराष्ट्रात बऱ्याच मोठ्या संख्येनं आढळणारा माळढोक पक्षी लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. हा पक्षी दुर्मिळ होण्याची बरीच कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे या पक्ष्याची शिकार मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे या पक्ष्याच्या संख्येत घट झाली आहे. शेतीच्या विस्तारामुळे मोठ्या प्रमाणावर माळरानं संपत आहेत. माळरानाचा उपयोग शेतीसाठी होऊ लागलाय. त्यामुळे या पक्ष्याचा अधिवास धोक्यात आला आहे. गाई गुरांची संख्या वाढल्यामुळे माळरानावर गुरे चराईचा ताण वाढत आहे. त्यामुळे गवताची वाढ खुंटली आहे आणि याचाच परिणाम म्हणून कीटकांचं प्रमाण कमी झालं आणि माळढोक पक्षाला खाद्य मिळेनाचं झालं आहे. सिंचन सुविधांमुळे कोरडवाहू शेती व माळराने यांचं रूपांतर बागायती क्षेत्रात झालंय. उत्पादन वाढीसाठी रासायनिक खते, कीटकनाशके यांचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. त्यामुळे ही कीटकनाशके माळढोक पक्षाच्या अन्न साखळीत प्रवेश करतात. त्यामुळे या पक्षाच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. माळढोक पक्षाच्या अंड्याला आणि पिल्लाला बऱ्याच शत्रूंपासून धोका आहे. नैसर्गिक शत्रूंबरोबरच मानवी वस्तीतील कुत्री आणि कावळ्यांपासून देखील माळढोक पक्षाच्या अंड्याला धोका पोहोचत आहे. मानवी हस्तक्षेप आणि वावर यामुळे या पक्षाला प्रजनन योग्य वातावरण मिळत नाही. प्रजननाअभावी माळढोकची संख्या वाढू शकत नाही. या सर्व गोष्टींचा सर्वांगीण विचार करून वन्यजीव विभाग
पुणे, महाराष्ट्र शासन यांनी पुढाकार घेऊन मालढोक पक्ष्याच्या संवर्धन आणि संरक्षणार्थ ठोस पावलं उचलली आहेत. मालढोक पक्ष्याला पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं याकरता अभयारण्यात कृत्रिम पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत. या पाणवठ्यामध्ये हातपंपाच्या सहाय्यानं पाणी सोडलं जातं आणि मालढोक पक्ष्याबरोबरच इतर पक्ष्यांची सुद्धा तहान भागवली जाते. मशीनच्या सहाय्यानं संपूर्ण क्षेत्राभोवती 1 मीटर खोलीचा गुरे प्रतिबंधक चर खोदण्यात आला आहे. या चरामुळे मालढोक पक्षी, त्यांची पिल्ले, अंडी यांना अधिक सुरक्षा प्राप्त होत आहे. पक्षी मित्रांना उंच ठिकाणावरून मालढोक पक्ष्याचं निरीक्षण करता यावं यासाठी येथे निरीक्षण मनोरे उभारण्यात आलेले आहेत. पर्यटकांच्या राहण्यासाठी वन विश्रामगृह इथे उपलब्ध आहे. मालढोक पक्षी अभयारण्य नान्नज येथे भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना व्हिजिटर शेड तयार केलेला आहे. पक्ष्यांचं निरीक्षण करण्यासाठी निरीक्षण कुटी, लपनगृह उभारण्यात आलं आहे. आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे निसर्ग परिचय केंद्र. या निसर्ग परिचय केंद्रामध्ये पर्यटकांना अभयारण्य आणि येथील वन्यजीवांविषयी माहिती चित्र स्वरूपात मिळते. मालढोक पक्षी अभयारण्य नान्नज येथे आढळणाऱ्या मालढोक पक्ष्याचे कृत्रिम शिल्पही इथे पाहायला मिळतं. वन्य प्राणी, पक्षी तसंच वेगवेगळी वृक्ष यांची माहिती या निसर्ग परिचय केंद्रामध्ये पर्यटकांना मिळते. अशा विविध सोयी पर्यटकांना या ठिकाणी उपलब्ध आहेत. या अभयारण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मालढोक पक्ष्याचं संवर्धन आणि संगोपन करणे. याकरता मालढोक पक्षी अभयारण्य नान्नज येथील अधिकारी आणि कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत. जगाच्या नकाशावर सोलापूर जिल्ह्याची, पर्यायानं महाराष्ट्र राज्याची वेगळी ओळख सांगणारा मालढोक पक्षी आपली शान आहे. आपला अमूल्य नैसर्गिक ठेवा जपण्यासाठी एकत्र येऊन या राजस देखण्या मालढोक पक्षाला वाचवूया. नान्नज विश्रामगृहाचं आरक्षण करण्यासाठी संपर्क वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय, नान्नज.